सभापर्व भाग 33वा राजसूयिक पर्व सुरू. वैशंपायन म्हणतात, त्या स्वाऱ्यांमुळे जे प्रदेश युधिष्ठिराच्या साम्राज्यात समाविष्ट झाले त्या सगळ्या प्रदेशाच्या संवर्धनाची जबाबदारी आता इंद्रप्रस्थावर येऊन पडली होती. न्याय आणि सत्य यांची चाट राखून तो त्या सगळ्या प्रदेशांचा कारभार पाहू लागला. युधिष्ठिराचे सगळे सहकारी त्या कामात व्यस्त झाले होते. लोकांना परवडेल असं कराचं धोरण राखून तो कारभार पाहत होता. खोटी आश्वासनं न देता सगळे प्रश्न त्याचे कारभारी न्यायाने सत्याच्या आधारे पाहत असल्यामुळे त्याच्या राज्यात निसर्गदेवही प्रसन्न झालेला होता. त्यामुळे पाऊस पाणी योग्य प्रकारे होत होते. शेतात पिकं उत्तम वाढत होती. कृषी, पशुधन, वनधन यांची देखील चांगली प्रगती होत होती. लोकांचं आरोग्यसुद्धा त्यामुळे सुधारतच होतं. अन्याय होत नसल्यामुळे व्यापार उदीम, कारखाने चांगले वाढत होते. लोकांची आर्थिक स्थिती सुधारत होती. त्याच्या साम्राज्यातील सगळे देश समृद्धीकडेच जात होते. त्याच्या राज्यात कोणाला खोट्याचा आधार घ्यावासा वाटेनासाच झालेलं होतं. अगदी चोर, दरोडेखोरसुद्धा खोटं बोलत नव्हते. त्याच्या राज्यातून दुष्काळही नाहीसा झाला होता. नद्यांना पूर येत नव्हते. अवर्षणही कधी झालं नाही. रोगराई, अकाली मृत्यू, आगी लागणे असे प्रकार जे अराजकाची लक्षणं समजली जातात तीही नाहीशी झाली. कारण अरे जनवे जया, जेव्हा राजा खऱ्या अर्थाने न्यायी, सत्यवादी म्हणजे ब्रह्माशी प्रामाणिक असतो तेव्हा अशी सगळी शुभ लक्षणं त्या राज्यात दिसतात. जणू काही निसर्ग देखील त्या राजाला मदत करू लागतो. युधिष्ठिराच्या आर्थिक धोरणामुळे त्याच्या राज्यातील सहाय्यक म्हणजे मांडलिक राजांना त्यांचं काम करणं सोपं होत होतं. जर कोणी राजा किंवा त्याचा कोणी अन्याय आणि असत्य आचरत असेल तरच त्याला कठोर शिक्षा होत असे आणि जे उत्तम काम करीत त्यांना बक्षीसही मिळत असे. युधिष्ठिराच्या मांडलिक राजांचा त्यांनी कधीही अपमान केला नाही, तर त्यांना आणि त्यांच्या दूतांचा नेहमीच यथोचित आदर राखला जात असे आणि त्यामुळेच सुरुवातीला विरोधात असलेले काही राजे साम्राज्याला समजून चांगलं सहकार्यही करू लागले होते. युधिष्ठिराच्या राज्याचा खजिना भरून वाहत असे. तो 100 वर्ष संपणार नाही अशी परिस्थिती होती. सर्व काही योग्य प्रकारे होत होतं. ह्याचा अंदाज घेतल्यानंतर तो पंडूचा मुलगा पुढील गोष्टींबाबत योजना आखण्याचं ठरवतो. त्याचे मित्र आणि सहकारी एकत्रितपणे आणि वेगवेगळे त्याला भेटत त्या यज्ञाबद्दल चर्चा करीत असत. यथावकाश सगळ्यांचं मत असं ठरतं की आता राजसूय यज्ञ करण्याची वेळ आलेली आहे, म्हणून त्वरेने त्याच्या व्यवस्थेसाठी कामास सुरुवात करावी असा सल्ला ते द्यायला लागले. तशावेळी सर्वज्ञ समजला जाणारा हरी, ज्याच्यातून हे विश्व उत्पन्न झालेलं आहे असं समजतात, ज्याच्यात हे विश्व कल्पांतीविरून जाते, ज्याने केशी राक्षसाचा बिमोड केलेला आहे, जो ह्या अवतारात वृष्णींचा म्होरक्या झालेला आहे, असा पांडवांचा प्रिय श्रीकृष्ण, जो सगळ्या यादवांचा नेता आहे, त्याच्याबरोबर मोठा खजिना घेऊन येतो. कारण अशा यज्ञासाठी फार मोठी संपत्ती आवश्यक होती. ते सगळं घेऊन तो मोठ्या इतमामाने खांडवप्रस्थात प्रवेश करतो. त्याच्या येण्यामुळे त्याच्या रथांचा गडगडाट सगळ्यांना थरकापूनच सोडतो. कृष्णाने आणलेल्या गडगंज संपत्तीमुळे पांडवांच्या वैऱ्यांच्या मनात आता संताप आणि दुःख वाढतं. कृष्णाच्या आगमनाने ती पांडवांची राजधानी आनंदमय होते. जसे सूर्याच्या येण्याने अंधार संपतो किंवा जसं झुळकीने स्तब्ध हवा चैतन्यमय होते. युधिष्ठिर त्याचं मोठं प्रेमाने स्वागत करतो आणि त्याचं कुशलमंगल विचारतो. त्याला बसण्यासाठी आसन देतो. त्यानंतर त्यांचे राजपुरोहित ऋषी धौम्य, द्वैपायन आणि इतर ऋत्विक त्या बैठकीला असतात. त्यांच्याबरोबर भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव हे पांडवसुद्धा उपस्थित असतात. युधिष्ठिर जनार्दनाला म्हणतो, अरे कृष्णा, मी पूर्णपणे जाणतो की तुझ्या कृपेमुळे आज हे साम्राज्य माझ्यापाशी प्राप्त झालेलं आहे. तुझ्याच कृपाप्रसादामुळे ही अगणित संपत्ती आमच्याकडे आहे. माझी आता इच्छा अशी आहे की अरे माधवा, देवकीपुत्रा, ही सगळी संपत्ती मी तुझ्या हाते शास्त्रविधीनुसार ब्राह्मणांना आणि यज्ञाच्या पुरोहितांना यज्ञातील दान म्हणून करावं असं म्हणतो आहे. त्यासाठी अरे दशरथ कुळातील तू, त्यासाठी मला आज्ञा करशील अशी माझी अपेक्षा आहे.
त्या सोहळ्यात तुझ्या संमतीने आणि तुझ्यासह ते करावं असं आम्हा सगळ्या पांडवांना वाटतंय. त्यासाठी तू स्वतः त्या यज्ञाला सुरुवात करावीस. माझा विश्वास आहे की जर तुझ्या पवित्र हाताने तो यज्ञ सुरू झाला तर माझी सगळी पापं जी या सीमोल्लंघनाच्या दरम्यान जाणून किंवा अजाणता आमच्याकडून झाली असतील ती धुवून टाकली जातील. असं झालं तरच आम्ही ह्या यज्ञाची निष्पत्ती उपभोगू शकू. वैशंपायन पुढे सांगतात, युधिष्ठिराचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर त्याला उद्देशून कृष्ण त्या पांडवाला त्याचं कौतुक करत सांगतो, अरे नरकेसरी, ह्या यज्ञात तुझा मान आहे आणि त्यासाठी तूच तर तो करणार आहेस. असा यज्ञ करण्याचं स्वप्न तुझं आहे आणि त्यासाठी ते तुलाच पूर्ण करावं लागणार आहे. मी तुमच्याबरोबर नेहमी असतोच. त्यात मला जे काम तू सांगशील ते मी प्रामाणिकपणे करूनच राहीन. उलट मीच तुझ्या आज्ञांचं पालन त्या दरम्यान करणार आहे. समजलंस का? ते ऐकून युधिष्ठिर कृष्णाला म्हणाला, अरे कृष्णा, तुझ्या येण्याने माझी इच्छा पूर्ण झाली आहे असं मी समजतो. एवढं औपचारिक श्रेयाचं दान प्रदान करण्याचं संपल्यानंतर कृष्णाच्या आदेशाने त्या राजसूय यज्ञाच्या तयारीला सुरुवात होते. युधिष्ठिर त्याचा सर्वात धाकटा भाऊ सहदेवाला आज्ञा करतो की त्याने त्वरितपणे जमा झालेल्या सगळ्या संपत्तीची मोजदाद करावी. त्यासाठी तो त्याला हव्या असलेल्या मंत्र्यांची मदत घेऊ शकतो. त्यानंतर तो त्याला सांगतो की यज्ञासाठी लागणाऱ्या सगळ्या साधनसामुग्रीची यादी पुरोहित ब्राह्मणांच्याकडनं घेऊन त्याची व्यवस्था करावी. त्याशिवाय जे राजपुरोहित धौम्य मागतील ते सगळं त्यांना जसं मागतील त्या क्रमाने मिळवून द्यावं. त्यानंतर तो दुसरी आज्ञा करतो सारथी इंद्रसेन आणि विशुक आणि पुरूसाठी. त्यांनी अर्जुनाबरोबर त्याच्या रथातून ब्राह्मणांना जे काही आवडतं त्या सगळ्या वस्तू गोळा कराव्यात. त्याचवेळी ते सगळं माहिती करून तो सिद्धहस्त पांडव त्या राजाला सादर करतो. यज्ञाचे प्रमुख सामवेदी म्हणून द्वैपायनांची नेमणूक केली जाते. हे असं झालं जसं जणू साक्षात वेदांचीच नेमणूक झालेली आहे. या योजनेमुळे सत्यवतीचा पुत्र त्या यज्ञाची देवता झाला. धनंजय कुळातील सुसमन ह्याची योजना साममंत्र उच्चारण्यासाठी केली गेली. याज्ञवल्क जे ब्रह्मज्ञानी होते ते सुद्धा दुसरे यजुर्वेदी म्हणून नेमले गेले. वसूंचा मुलगा पैल आणि धौम्य अग्निहोत्री झाले. त्या प्रमुख पुरोहितांचे शिष्य इतर होत्रज झाले. त्या सर्वांचे वेदांचं ज्ञान निर्विवादच होतं. त्या सगळ्या नेमणुका शास्त्रात दिलेल्या पद्धतीने योजल्या जातात. मुख्य पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञाची व्यवस्था उभी केली जाते. ती एखाद्या भव्य मंदिरासारखीच दिसते. एवढी व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर यज्ञाच्या प्रमुख सहदेवाला युधिष्ठिर सांगतो की आता त्याने राज्यातील सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, जमीनदार आणि मुख्य म्हणजे वडील शूद्रांना आमंत्रणं पाठवावीत. त्यांनी यज्ञाला हजर व्हावं अशी त्यात त्यांना विनंती केलेली होती. त्याशिवाय ते झाल्यानंतर पुष्कळ माणसं राजाला ज्ञात असलेली आणि नसलेली देखील तिथे उपस्थित होतात. सुयोग्य मुहूर्तावर युधिष्ठिराची मुख्य यजमानपदी व्यवस्था होते. तो विधी संपन्न झाल्यानंतर तो न्यायी राजा युधिष्ठिर यज्ञाच्या प्रांगणात त्याच्यासह ब्राह्मण, त्याचे 4 बंधू आणि इतर नातेवाईक, मंत्री, सहचारी यांच्यासह प्रवेश करतो. त्याबरोबरच इतर आमंत्रित मंडळीसुद्धा असतात. त्यात विविध देशातून आमंत्रित केलेले राजे रजवाडेसुद्धा असतात. राजसूय यज्ञाच्या वार्तेने दूरदूरच्या भागातून अनेक ज्ञानी, पंडित, विद्वान मंडळीसुद्धा तिथे उपस्थित होतात. हुशार कारागिरांच्याकडून ब्राह्मण आणि इतर आमंत्रितांसाठी चांगली राहण्याची व्यवस्था असलेल्या खोल्या बांधून काढल्या जातात. त्यात त्या सगळ्या आमंत्रितांची राहण्याची उत्तम व्यवस्था होते. त्यात पिण्याचं पाणी, खाद्यपदार्थ, इतर कामासाठी पाणी, अंघोळीची व्यवस्था, निजण्याची व्यवस्था तसंच शौच व्यवस्थाही उत्तम केलेली असते. निरनिराळ्या आमंत्रितांच्या योग्यतेनुसार सगळं योजलेलं असतं. अशा रीतीने सर्व तयारी केल्यानंतर त्या खोल्यातून ते ब्राह्मण आणि इतर मंडळी आपापल्या खोल्यात विसावतात. तिथे ते एकमेकांची ओळख करून घेत विविध विषयांवर चर्चाही करू लागतात. आमंत्रितांच्या मनोरंजनासाठी बहुविध उपक्रम आयोजलेले होते. त्यामुळे त्यांचा समय, त्यांचा वेळ चांगला मजेत जात होता. त्या ब्राह्मणांच्या खातपीत गप्पा गोष्टींचा मोठा आवाज सगळीकडे येत होता आणि सर्वत्र अहो खा हो, अहो प्या हो
असे सगळीकडे ते एकमेकांना आग्रह करत असल्याचंही दिसत होतं. त्याशिवाय त्या ब्राह्मणांना जे गायी गुरांचे आणि धनदौलतीचं दान होत होतं, त्यामुळे तो ब्रह्मवृंद खूप संतुष्ट झालेला दिसत होता. त्या ब्राह्मणांना दिलेल्या दास्यांच्या सहवासात ते त्यांचा समय मजेत काढत होते. अशा रीतीने त्या अतुलनीय राजाचा यज्ञ सुरू झाला. जसा तो यज्ञ स्वर्गात इंद्राने केला तसा तो पृथ्वीवर होत होता. सर्व व्यवस्था उत्तम झाली आहे ते पाहून मग तो न्यायी राजा युधिष्ठिर आपल्या भावाला म्हणजे नकुलाला बोलवतो आणि सांगतो की त्यांनी हस्तिनापुरात जाऊन त्यांचे वडील आप्त भीष्म, द्रोण, धृतराष्ट्र, विदुर आणि कृपाचार्य तसेच सगळे चुलत भावंड जी पांडवांशी चांगली संबंध राखून होती ह्यांना आणण्याचं काम करावं. अशा रीतीने सभापर्वातील राजसूयिक पर्वाचा 33वा भाग संपलेला आहे. सभापर्व भाग 34वा राजसूयिक पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात, सदा अजिंक्य राहणारा नकुल पंडुपुत्र हस्तिनापुरात गेल्यावर प्रथम भीष्माचार्य यांना राजसूय यज्ञाचं आमंत्रण देतो. त्यानंतर धृतराष्ट्र आणि विदुर यांना आमंत्रण देतो. ते तिघेही कुरुकुळाचे ज्येष्ठ असल्यामुळे त्यांना आमंत्रण देणं आवश्यक होतं. ते तिघेही त्या आमंत्रणाचं मनापासून स्वागत करतात. त्यासाठी पवित्र नियमाप्रमाणे त्याच्या पुढे ब्राह्मण चालत होते. युधिष्ठिर राजसूय यज्ञ करत आहे हे समजल्यावर हस्तिनापुरातील मोठे क्षत्रिय मोठ्या आनंदाने त्या यज्ञात साक्ष राहण्यासाठी जाण्याचं ठरवतात. युधिष्ठिर त्यांचा आवडता राजा असल्यामुळे ते सगळे क्षत्रिय त्या यज्ञात सामील होऊन तिथे त्या यज्ञासाठी उभ्या केलेल्या यज्ञसभेला भेट देण्यासाठी निघतात. त्याचप्रमाणे न्यायदेवतेचा अवतार असलेले विदुरसुद्धा आमंत्रणानुसार इंद्रप्रस्थाकडे निघतात. त्याचप्रमाणे नकुल त्याच्या चुलत भावांनासुद्धा निमंत्रण देतो. त्यात दुर्योधन आणि गंधारचा राजा सुवलही होते. त्याशिवाय अचल, वृषक, महारथी कर्ण ह्यांना आमंत्रण होतं. कुंतीने विशेष करून कर्णाला आमंत्रण देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याशिवाय सत्य आणि वल्लीक, सोमदत्त, कुरुकुळातील भुरी, भूरिश्रव, शल, अश्वत्थामा, कृपाचार्य, द्रोण आणि जयद्रथ सिंधचा राजा ह्यांनाही आमंत्रण होतं. यज्ञसेन त्याच्या पुत्रासह राजा शल्य आणि भागादत्त प्राग्ज्योतिषचा राजा त्याच्या वाळवंटात राहणाऱ्या म्लेंछ टोळ्यांसह आमंत्रित होते. बरेच डोंगराळ प्रदेशातील राजेही त्यात होते. तसंच राजा बृहद्वल, वासुदेव, पौंड्रचा राजा, वंग आणि कलिंगचे राजे, अक्षत, कुंतल, माळव्याचा राजा अंध्रक, द्रविड आणि सिंहल राजे, त्याशिवाय काश्मीरचा राजा, महारथी कुंतीभोज, राजा गौरवहन असे सगळंच वल्लीच्या राजांनाही आमंत्रण त्यांनी दिलं. त्याशिवाय विराट त्याच्या 2 मुलांसह, शूरवीर मावळा इतर राजे आमंत्रित केले. बलाढ्य राजा जो कधीही पराजित झाला नाही असा शिशुपाल त्याच्या मुलासह त्या यज्ञाला येणार होता. राम, अनिरुद्ध, कनक, शरण, गद, प्रद्युम्न, शंभ, चारुसेन, उल्मुक, निशथा, अंगवथ आणि अनेक वृष्णी टोळींचे योद्धे देखील येणार होते. ते सगळे महारथीच होते. मध्य देशातील असेच बरेच राजे त्या राजसूय यज्ञासाठी आमंत्रित होते आणि त्या सगळ्यांनी ते आमंत्रण स्वीकारलेलंही होतं. त्या सगळ्या आमंत्रितांची सुयोग्य व्यवस्था युधिष्ठिराच्या सेवकांनी केलेलीच होती. त्यांच्या खाण्यापिण्याची चोख व्यवस्था केलेली होती. त्यांच्या नित्यकर्माची सुद्धा व्यवस्था होती. राजा, यजमान त्या सगळ्या आमंत्रितांचं कुशल स्वतः जातीने लक्ष देऊन पाहत होता. पाहुण्यांसाठी जे विश्रामस्थान बनवलेलं होतं ते उंच कैलासासारखं दिसत होतं. त्याच्या भिंती शुभ्र रंगाच्या होत्या. त्यात असलेल्या खिडक्यांना बारीक जाळीदार पडदे होते. त्यावर जरीची नक्षी केलेली होती. त्यांच्या कडांना मोतीही जडवलेले होते. त्या इमारतीचे जिने असे उताराचे होते की त्यावरून चढताना आणि उतरताना त्रास देखील होत नव्हता. त्या इमारतीतील मजल्यांचे पृष्ठभाग गालिचांनी सजवलेले होते. त्या गालिचांवर फुलांच्या पाकळ्यांचा सडा होता आणि त्यावर सुगंधी द्रव्य वेळोवेळी शिंपडलं जात होतं. हिमासारख्या त्या शुभ्र रंगवलेले महाल पाहून अतिशय लांबूनच देखणे दिसत होते. त्यातील दरवाजे आणि प्रवेशद्वार सुंदर प्रकारे बसवलेले होते. त्यांचे आकार असे होते की कितीही रुंद आकाराचा इसम असला तरी त्याला येण्या जाण्यात त्रास होत नसे.
निरनिराळ्या प्रकारच्या धातूंपासून ते घडवलेले होते. त्या इमारतीतील सज्जातून ते आमंत्रित राजे युधिष्ठिराला पाहू शकत होते, ज्याच्या सभोवार सदैव सदस्य पुरोहितांचा गराडा होता. तो सतत ब्राह्मणांना विविध दानं करताना दिसत होता. त्या प्रशस्त इमारतीत राजे, विद्वान ब्राह्मण आणि ऋषी उतरलेले होते असं दिसत होतं. जणू काही तिथे देवांची गर्दी झाली आहे असंच वाटत होतं. आणि अशा रीतीने सभापर्वातील राजसूयिका पर्वाचा 34वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 35वा राजसूयिक पर्व संपलं. वैशंपायन पुढे सांगतात की युधिष्ठिर आपल्या ज्येष्ठांचं पूजन करून त्या सर्वांना विनंती करतो की हा अफाट धनसाठा माझ्याकडे आहे, त्याचा योग्य प्रकारे विनियोग करण्याच्या कामात हा यज्ञ सफल करण्यात मला तुमची मदत पाहिजे. त्या ज्येष्ठात भीष्म, द्रोण, कृपाचार्यही होते. त्या व्यतिरिक्त त्याचे सगळे म्हणजे दुर्योधन, विवंगसती हेही होते. आपण एकमेकात सल्लामसलत करून पाहिजे ते निर्णय घ्यावेत अशी तो पंडुपुत्र त्यांना विनंती करतो. त्यावर भीष्म युधिष्ठिराला सांगतात की तुझ्या चुलत भावंडांनासुद्धा त्यात तू मदतीला घे. भीष्माचार्यांच्या त्या आदेशाचं पालन करण्याच्या उद्देशाने युधिष्ठिर काही नेमणुका करतो. त्या अशा: दुःशासनाला खाद्य आणि इतर मजेच्या गोष्टी वितरण्याच्या कामात नेतो. अश्वत्थामा ब्राह्मणांच्या व्यवस्थेसाठी ठेवला जातो. संजयाची नेमणूक आमंत्रित राजांच्या स्वागताच्या कामात केली जाते. भीष्म स्वतः आणि द्रोण सर्वांवर नजर ठेवण्यासाठी आणि काही राहून गेलं नाही याची खबरदारी करून घेण्यासाठी ते नेमतात. कृपाचार्यांची नेमणूक खजिन्यातील जडजवाहिरांची व्यवस्था करण्यासाठी होते. कृपांची आणखीन एक जबाबदारी ब्राह्मणांच्या दानधर्माच्या देखभालीचीही असते. अशा प्रकारे त्या कुरुकुलातील मर्दांच्या विविध कामासाठी नेमणुका होतात. नकुलांनी आणलेले वल्लीक, धृतराष्ट्र आणि सोमदत्त तसंच जयद्रथ हे यज्ञाचे प्रमुख म्हणून नेमले जातात. विदुर, ज्याला क्षत असं सुद्धा म्हणतात, त्याचं काम इतर वितरणाचं ठरतं. दुर्योधनाची नेमणूक इतर पाहुण्या राजांनी आणलेल्या भेटवस्तूंची व्यवस्था करण्यासाठी होते. कृष्णाची नेमणूक ब्राह्मणांचं पाय धुण्यासाठी केली जाते. तिथे युधिष्ठिराला आणि त्या यज्ञाच्या वैभवशाली दिमाखाला पाहणारे राजे मोठमोठाल्या देणग्या घेऊन येत होते. एकमेकांची मोठ्यातली मोठी देणगी देण्याची जणू काही चुरसच लागलेली होती. त्यातील रत्न, सोन्याचे दागिने, माणकं, मोती सगळंच काही अतुलनीयच होतं. त्या सतत वाढण्यात जाणाऱ्या खजिन्यामुळे तो यज्ञ करणं पांडवांना सुलभ होणार होतं. त्यामुळे युधिष्ठिर, कुंतीचा ज्येष्ठ पुत्र, राजसूय यज्ञाचा प्रमुख यजमान मोठा देखणा दिसत होता. त्यांनी सभोवर बांधलेले ते महाल, ज्याच्यात ते आमंत्रित पाहुणे राहत होते, ते पाहिल्यावर पांडवांच्या वैभवाची कल्पना येत होती. त्या वाड्यांच्या देखभाली आणि संरक्षणासाठी सर्वत्र पहारेकरी नेमलेले होते. त्या वाड्याची उंची इतकी होती की त्यांचं वरचं छप्पराचे भाग आकाशातून तो यज्ञ पाहण्यासाठी आलेल्या देवांच्या रथांच्या चाकांना स्पर्श करत होते. किंवा असंही म्हणता येईल की ते रथ त्यांच्या छपरावर उतरलेले होते. तिथे राहणारे ब्राह्मण, ऋषी, राजे ह्यांच्या तेजामुळे तो महाल तेजस्वी होत होता. आणि त्या महालांच्या घडवणुकीत वापरलेले रत्न, माणकं, पाचू, मोती वगैरेंमुळे तर तो सगळा परिसर स्वर्गीयच वाटत होता. युधिष्ठिर संपन्नतेत साक्षात वरुण देवाची तुलना करत होता असंच पाहणारे सगळ्यांना वाटत होतं. अशा दिमागदार तयारीने आता तो ख्यातनाम राजसूय यज्ञाचा प्रारंभ झाला. त्यात 6 अग्नी होते. ब्राह्मणांसाठी भरपूर दानसंपत्ती होती. यजमान राजा युधिष्ठिराने सगळ्या आमंत्रिताचं समाधान केलं होतं. तसंच ब्राह्मणांचं सुद्धा दानं करून मनं जिंकली होती. त्यामुळे तो यज्ञ खात्रीनेच यशस्वी होणार असंही दिसत होतं. खाण्यापिण्यात काहीही कमी नव्हतं. भरपूर भात आणि इतर मांसांचं खाद्यपदार्थ उदंड वाढलं जात होतं त्या आमंत्रितांना. त्यामुळे खाऊन खाऊन ते सगळे ब्राह्मण संतुष्टच होत होते. यज्ञात केल्या जाणाऱ्या आहुती दैवतांना संतुष्ट करत होत्या. एकेका दैवताचं नाव घेऊन ऋषी आणि ऋद्विक मंत्रोच्चाराने एकेका दैवताला बोलून त्यांच्या नावाने शुद्ध तूप, इष्टिका यांच्या आहुत्यांमुळे ते यज्ञकुंड प्रज्वलित राहत होतं. त्यामुळे अग्निदेवासह इतर दैवतही प्रसन्न होत होती. दुसरीकडे इंद्रप्रस्थातील
प्रजा राजाच्या दानधर्मामुळे पूर्णतः संतुष्ट झालेली होती. चारही वर्णाचे लोक राजाला दुवा देत होते. सगळे आनंदात होते, कारण असंतुष्ट कोणीच नव्हता. अशा रीतीने सभापर्वातील राजसूयिक पर्वाचा 35वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 36, अर्घ्यहरण पर्व सुरू. वैशंपायन पुढे सांगतायत की यज्ञाच्या अखेरच्या दिवशी जेव्हा यजमानाच्या अंगावर पवित्र जलाने शिंपण होणार असतं, ज्यावेळी विशेष करून ऋषींचं खास स्वागत व्हायचं असतं, आमंत्रित राजांचा गौरव व्हायचा असतो, ते सगळं महानुभाव या यज्ञाच्या प्रांगणात शिरत होते. त्या प्रसंगी तिथे बसलेल्या महाऋषींमध्ये अग्रक्रमात असलेले मुनी नारद, जे ब्रह्माच्या सभेतही बसलेले आहेत, असं इतरांसह प्रत्यक्ष देवांसारखे ते भासत होते. ते सगळे आरामात बसलेले असताना त्यांच्यात इकडच्या तिकडच्या अशा गप्पा रंगत होत्या. त्यात ते एकमेकांच्या मतांची उलट तपासणीसुद्धा करत होते. विवाद्य मुद्देही चर्चेत येत होते. कोणाचा मुद्दा खरा साबित होत होता, तर कोणाचा चुकीचा म्हणून स्पष्टही होत होता. ते ज्ञानी लोक एकमेकांच्या मुद्द्यांवर त्यांच्या खऱ्या खोट्याचं परीक्षण करण्यासाठी तुटूनही पडत होते. वादविवाद रंगात आले होते, कारण तिथे दुसरं काही करण्यासारखंच नव्हतं. एका बाजूला यज्ञाचे विधी संपन्न होत होते, तर इथे हे अभ्यासपूर्ण चर्चासत्र देखील रंगत होतं. त्याचवेळी दुसरं कोणी फक्त एकमेकांच्या कुशलक्षेमाची चौकशी करत होते. वातावरण मोठं प्रसन्न होतं. ते प्रांगण देव, ऋषी आणि ब्राह्मणांनी भरलेलं आकाशातील सभेसारखंच चमकत होतं. त्या ठिकाणी कोणीही नालायक इसम म्हणजे असा की ज्याने तत्वनिष्ठा, व्रतस्थता, शपथेवर आचरलेली नाही, असा उपस्थित नव्हता. हे सगळं पाहून नारद मुनी फारच संतुष्ट झालेले होते. तो सज्जन कुलीन क्षत्रियांचा समुदाय पाहून तो मुनीश्वर विचारात गेला. त्यांना तेव्हा एका ब्राह्माच्या सभेत त्याने ऐकलेले बोल आठवतात. त्या बोलात ब्रह्माने प्रत्येक देवतेचा पृथ्वीवर होणाऱ्या अंशावताराचा उल्लेख केला होता. वैशंपायन पुढे सांगत असतात, अरे भरत कुळाच्या श्रेष्ठ राजा जनमेजया, नारद हरीच्या अंशावताराचा विचार करीत असतात. तेव्हा त्यांना आठवतं, जेव्हा ब्रह्माने नारायणाला बोलावून सांगितलं की अरे नारायणा, पृथ्वीवर असुरांनी थैमान घातलेलं आहे, त्यासाठी काही केलं पाहिजे. तेव्हा तो नारायण इंद्राला सांगतो की अरे शक्रा, सांग तुझ्या सगळ्या देवांना की त्यांनी आता पृथ्वीवर जाण्याच्या तयारीला लागावं. तिथे जाऊन त्या बिभत्स अहंकाराला काबूत आणा. त्यासाठी तिथे जाऊन तो अहंकार ज्याने असुराचं रूप घेतलेलं आहे ते मारून टाकतील. ते झालं की ते परत स्वर्गात जाऊ शकतात. असुरांनी सर्वात प्रथम पृथ्वीवर येऊन तिथल्या प्रमुख वर्णाचा म्हणजे ब्राह्मण वर्णाचा कब्जा घेऊन देवांना पहिल्या फेरीतच चित केलेलं होतं. तेवढ्याने ते समाधानी नव्हते, म्हणून आता ते कृष्ण म्हणजे तमो अहंकाराचं रूप असलेलं असुर क्षत्रिय कुळात अवतरत होते. त्यांचं पारिपत्य करण्यासाठी देवसुद्धा पृथ्वीवर येत होते. त्यातच स्वतःला हरी म्हणजे ज्याला शंभू असं सुद्धा म्हणतात, कृष्णाच्या रूपात यादव कुळात आलेला नारद ते पाहत होते. त्या अंधक म्हणजे वृष्णी वंशात जन्मताना मुद्दामहून त्याचे सगळे पुण्यप्रभाव मोडून तो मोठं नशीब घेऊन आलेला होता. असुरांशी लढण्यासाठी मोठ्या नशिबाची आवश्यकता होती, ते तो जाणून होता. कुरुकुळात सुद्धा अनेक देव अंशावताराने जन्म घेऊन आलेले आहेत, हे नारद अजमावतात. आता नारद ओळखतात की हल्ली तो नारायण माणसांच्या अवतारात वावरत आहे. ह्या सगळ्या असुर म्हणजे भ्रष्ट क्षत्रियांचा नाश तो स्वयंभू यथावकाश करणार आहे, हे सुद्धा सर्वज्ञानी नारद समजत असतात. हे सुद्धा ते ओळखून असतात की तो यज्ञ त्या हरासाठीच होत आहे, जो तिथे पांडवांना हर प्रकारे मदत करीत फिरत आहे. ह्या त्याच्या लीलेचं नारद मनातल्या मनात कौतुकच करतात. नारद अशा रीतीने स्वतःच्या विचारात रमलेले असताना भीष्म युधिष्ठिराला आज्ञा करतात की आमंत्रित राजांचं त्यांच्या योग्यतेनुसार अर्घ्य म्हणजे सन्माननीय वस्तू देण्यास सुरुवात करावी. ते पुढे सांगतात, युधिष्ठिरा, तुला माहीत असलं पाहिजे की मुख्य पुरोहित, यज्ञाचे ऋत्विक, त्यांचे स्नातक, मित्र आणि राजे अशा अर्घ्यास लायक समजले जातात. जाणकार असंही सांगतात की त्या कामात तो पूर्ण 1 वर्षभर असला पाहिजे, तरच तो अशा मानाला पात्र ठरतो.
हे राजे आपल्याबरोबर काही काळ राहत आहेत म्हणून त्यांचा हक्क तसा सिद्ध होतो. मुख्य पुरोहित त्यानंतर बोलतात, ह्यातील जे ज्येष्ठ आहेत त्यांचा मान सर्वात प्रथम झाला पाहिजे. ते ऐकल्यावर युधिष्ठिर बोलतो, अहो आजोबा, आपला मान पहिला आहे. वैशंपायन त्यानंतर म्हणतात, हे ऐकल्यानंतर भीष्म विचार करतो की कृष्ण त्याच्या योग्यतेत सर्वश्रेष्ठ असल्यामुळे त्यालाच पहिला मान मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे ते भीष्म म्हणजे सांगतात, जसं सूर्य सगळ्या प्रकाशमान गोष्टीत प्रथम असतो त्याप्रमाणे कृष्ण आपल्यात प्रथम असला पाहिजे. त्याची योग्यता, त्याची बुद्धिमत्ता, त्याचं धाडस, शौर्य, चतुराई ह्या सगळ्यात हा जनार्दन प्रथम आहे. आणि त्यानंतर नियमानुसार सहदेव कृष्णाला पहिलं अर्घ्य प्रदान करतो. विधी नियमानुसार कृष्ण तो मान स्वीकारतो. पण मात्र एक आमंत्रित शिशुपाल, छेडीचा राजा, त्यामुळे नाराज होतो. तो त्याचा निषेध उघडपणे त्या भर सभेत भीष्म आणि युधिष्ठिरापुढे जाहीर करतो की कृष्णाची ते लायकीच नाही आहे. अशा रीतीने त्या राजसूय यज्ञाला पहिलं काळं बोट लागतं. ब्रह्मराक्षस त्यांच्या कामात यशस्वी ठरतात. अशा रीतीने सभापर्वातील अर्घ्यहरण पर्वाचा 36वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 37. अर्घ्यहरण पर्व पुढे चालू. शिशुपाल जोराने ओरडून बोलतो, अहो यज्ञाचे यजमान, कुरुवंशाचे नरेश, मी आक्षेप घेतो, कारण ह्या वृष्णी कुळातील कृष्ण हा प्रथम मानासाठी अयोग्य ठरतो. जेव्हा इथे जास्त मोठ्या योग्यतेचे नरेश उपस्थित आहेत, अशा प्रकारे त्यांची पूजा करणं हा तुमचा निर्णय अप्रस्तुत आहे. तुम्हा पांडवांना असा निर्णय घेणं शोभत नाही. पुढे शिशुपाल बोलतच राहतो, अरे पंडूंच्या मुलांनो, तुम्ही अजून लहान मुलांसारखे निर्णय घेत आहात. तुमचा मार्गदर्शक हा भीष्मसुद्धा, त्या गंगेचा मुलगा, त्याची मर्यादा ओलांडून तुम्हाला चुकीचे सल्ले देत आहे. त्यानंतर तो शिशुपाल भीष्मांकडे पाहत म्हणतो, अरे गंगापुत्रा, तुझ्यासारखा व्रतस्थ केवळ स्वतःच्या मतलबासाठी जर असे चुकीचं मार्गदर्शन करणार असेल तर सगळं संपलंच असं समजावं लागेल. तू तर सर्वात शहाण्यात श्रेष्ठ समजला जातो आणि तू असं कसं चुकीचं श्रेयदान करायला सांगत आहेस. आता पहा, हा दशरथ कोळी, जो अजून साधा राजासुद्धा नाही, त्याला या श्रेष्ठतेचा मान या सगळ्या खऱ्या मानधारी राजांच्या सभेत स्वीकारतोसच कसा? अशा प्रयोजनात हा पूजलाच कसा जातो? हे सगळं काय तू पंडुपुत्रा, युधिष्ठिरा, काय आरंभलेलं आहेस? आमच्या खऱ्या श्रेष्ठींचा बोलावून अपमान करण्याचा तुम्हा पांडवांचा उद्देश आहे की काय? जर तू त्याला वयाने ज्येष्ठ म्हणून पूजशील तर त्याचे पिता स्वतः वसुदेव इथे उपस्थित असताना तू असं कसं करू शकतोस? जर तू त्याला तुझा हितचिंतक म्हणून हा मान देत असशील तर तिथे द्रौपद आहेत. त्यांचे तुझ्या बाबतीचं हितचिंतन सर्वश्रुतच आहे. त्यांचा त्यामुळे उपमर्द तू का करत आहेस? त्याशिवाय जर तू ह्या वृषणाला तुझा ऋद्विज मानत असशील तर इथे द्वैपायन उपस्थित आहे. ते तू कसं विसरतोस? तुमचे आजोबा जे इच्छामरणी आहेत म्हणून सगळे त्यांचं पूजन करतात, ते उपस्थित असताना तू कृष्णाला हा मान कोणत्या निकषाने दिलेला आहेस? शौर्यात सर्वश्रेष्ठ ब्राह्मण अश्वत्थामा असताना त्या निकषाने सुद्धा तुझा निर्णय अयोग्यच असल्याचं स्पष्ट होतंय असं तुला समजत नाही आहे का? रूपात सर्व राज्यात श्रेष्ठ दुर्योधन स्वतः तिथे उपस्थित असताना हा मान तू त्या गवळ्याला कसा काय देऊ शकतोस? तुझे गुरु कृपाचार्य, द्रोणाचार्य असे एकाहून एक अतुलनीय श्रेष्ठी इथे असताना कृष्णाला हा मान देऊन तू काय सिद्ध करू इच्छितो आहेस? त्या व्यतिरिक्त इतर श्रेष्ठी इथे बसलेले असताना जसे भीष्मक, राजा पांड्य, राजा रुक्मी, एकलव्य, मद्र देशाचा राजा शल्य असे चुकीचे मानधन तू कृष्णाला कसे काय करू शकतोयस? त्याशिवाय तिथे कर्ण आहे, ज्याच्या दानशूरतेचे पोवाडे सगळीजणं गात आहेत, त्याचा तुला विसर कसा काय पडला? हा मधु राक्षसाचा वध करणारा तुझ्या यज्ञात मुख्य पुरोहितही नाही किंवा अधिकारीही नाही आहे. मग याचं नेमकं स्थान कोणतं या यज्ञात की म्हणून तू त्याला निवडलेस? म्हणजे कोणत्याही सामान्य निकषानुसार तुझा निर्णय चुकीचाच ठरत आहे हे तुझ्या लक्षात केव्हा येणार? आता मला सांग, असा कोणता स्वार्थ तू असं गैरवागून प्राप्त करून घेणार आहेस? तुला जर असं करायचं होतं तर मग आम्हा सगळ्या राजांना तू इथे काय केवळ अपमानित करण्यासाठी आमंत्रित केलं आहेस की काय?
आम्हा आमंत्रितांना तुला या यज्ञासाठी हरल्यामुळे किंवा समझोत्यामुळे किंवा काही स्वार्थामुळे खंडणी दिलेली नाही आहे, तर तू केवळ सम्राट होण्यास योग्य आहे असं समजून ती आम्ही दिली आहे. म्हणून तू अशा प्रकारे आमचा उपमर्द करत आहेस का? जर आमचा अपमान करण्याचा नसेल तर असा कोणता उद्देश असू शकतो? तुझ्या अशा उर्मट वागण्याचा ते स्पष्ट करशील का? ज्याच्याकडे राजपद नाही त्याला सगळ्या खऱ्या राजपदधारी राजांच्या समक्ष हा सन्मान देण्यात अर्थ काय आहे? तुला आम्ही उत्तम गुणी म्हणून धर्म असं अभिनाम दिलेलं आहे. ते चुकीने केलं असं मला आता वाटायला लागलं आहे, कारण तू त्या अभिनामाच्या योग्यतेचा नाहीस हे तू आत्ता असं वागून सिद्ध केलेलं आहेस. त्या नराधमाने ख्यातनाम जरासंधाला कपटाने मारलं. त्याला हा मान देऊन अरे युधिष्ठिरा, तू हा यज्ञ करण्याच्या योग्यतेचाच नाही आहेस हे सिद्ध करून दाखवलेलं आहेस. हे माझे आरोप जर चुकीचे असतील तर ते योग्य कारणं देऊन त्या कृष्णाने दाखवून द्यावं आणि तो हा सन्मानास योग्य आहे हे सिद्ध करावं. नाहीतर आम्ही सगळे राजे असं समजू की केवळ तुझ्या दबावाखाली पांडव असं करत आहे. आम्ही समजून आहोत की तुझा ह्या कुंतीपुत्रांवर मोठा दबाव आहे. तसं जर तू सिद्ध करण्याचं टाळलंस तर आम्ही समजू की एका फालतू कुत्र्याने यज्ञातील लोणी खाल्लं. अरे जनार्दना, मी सांगेन की असा अग्रक्रम देऊन पांडवांनी तुझा सन्मान केलेला नाही आहे, तर तुझी चेष्टा केली आहे. कारण वांझोटीला सुवास न देणं किंवा आंधळ्याला चांगला कार्यक्रम दाखवणं हे जसं व्यर्थ असतं, तसं तुला हा किताब देणं आहे. कारण अरे गवळ्या, तुझ्याकडे राजपद नसल्यामुळे तो किताब व्यर्थ गेल्यात जमा आहे. अरे कृष्णा, आता आम्हाला सांग, हा किताब घेऊन तू काय करणार आहेस? आम्ही सगळ्यांनी भीष्माची योग्यता, युधिष्ठिराची योग्यता, वसुदेवाची योग्यता पाहिलेली आहे. तरी ह्या कृष्णाची योग्यता त्यांनी सिद्ध करावी असं मी सगळ्या राजांच्या वतीने आव्हान देतो. असं सगळं बोलल्यावर इतर नाराज नरेशांच्या बरोबर तोही उठला आणि त्या सभागृहाचा त्यांनी त्याग केला. अशा रीतीने सभापर्वातील अर्घ्यहरण पर्वाचा 37वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 38. अर्घ्यहरण पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतायत, त्या नरेशांना अशा रीतीने नाराज होऊन जाताना पाहून युधिष्ठिर तडकाफडकी आपल्या आसनांवर उठून शिशुपालाला अडवत विनवणीच्या स्वरात बोलतो, अहो नरेश श्रेष्ठी, आपण जे आत्ता बोललात ते तुमच्यासारख्यांना शोभलं नाही आहे. असं बोलणं अशा आमसभेत हे क्रूरपणाचंच आहे. अहो, अशा वागण्यामुळे आपण भीष्माचार्यांचं उपमर्द करत आहात, कारण तो सन्मान कृष्णाला देण्याचा प्रस्ताव स्वतः भीष्माचार्यांनी केला होता हे आपण जाणत आहात. तुमच्यापेक्षा ज्येष्ठ राजे इथे आहेत, त्यांच्यापैकी कोणीही त्याला विरोध केलेला नाही आहे हेही आपण लक्षात घ्यावं. आपण ज्या ज्येष्ठ राजांप्रमाणे धीराने वागायला पाहिजे होतं. अहो, छेडीचे राजे भीष्माचार्य कृष्णाला चांगलं ओळखतात. आपण कृष्णाला ओळखत नाही म्हणून हे अविचारी उद्गार आपण काढलेले आहेत. अशा प्रकारे युधिष्ठिर शिशुपालाला समजवत असताना भीष्म उठून मोठ्यांदा कठोर आवाजात आज्ञा करतात, जर कोणा राजाला हा आमचा निर्णय मान्य नसेल तर ते ह्या सोहळ्यातून जाऊ शकतात. त्यांच्या हजेरीची इथे काहीही आवश्यकता नाही. हे सगळं झाल्यावर युधिष्ठिर शिशुपालाला समजवण्याचं थांबून परत आपल्या आसनाकडे येतो. त्यानंतर भीष्म सगळ्या सभेला उद्देशून सांगतात, जे एका प्रकारे शिशुपालाच्या सगळ्या आक्षेपांना उत्तर स्वरूप होतं. तो सांगतो, अहो राजांनो आणि इतर सन्माननीय अभ्यागतांनो, ऐका, कृष्णाची निवड यासाठी आम्ही का केली त्याची कारणं. आपल्या क्षत्रियांच्या परंपरेनुसार जो युद्धात प्रतिस्पर्धी योद्ध्याला नमवतो आणि ताब्यात घेतो तो सर्वश्रेष्ठ असतो. मी इथे जमलेल्या राजात एकही राजा पाहिलेला नाही आहे की जो या सतवत कुळाच्या जनार्दनाच्या योग्यतेचा आहे. कृष्ण निसंशय या किताबासाठी योग्य आहे, कारण मी आणि युधिष्ठिरांनी इथे आमंत्रित सगळ्या मान्यवर राजांच्या मताचा विचार करूनच हा निर्णय घेतलेला आहे. त्यात मान्यवर राजे, ऋषी आणि ब्राह्मण आहेत. हा निर्णय एकट्या पांडवांचा नाही हे तुम्हाला माहीत नसल्यामुळे असं बेताल विधान तुम्ही केलं कृष्णाबद्दलचं. त्यात मुनी नारद, द्वैपायन, मी स्वतः, द्रोणाचार्य, कृप, राजा भीष्मक, राजा द्रौपद असे सगळे आहेत ज्यांनी अनुमोदन दिल्यानंतरच हा किताब कृष्णाला देण्याचं ठरलेलं होतं. छेडीच्या नरेशा,
ऐक, आम्ही कृष्णाचे कोणते गुण लक्षात घेऊन त्याला निवडलं आहे ते. त्यांचं वेदांचं ज्ञान, त्यांच्या विविध शाखांचं ज्ञान इतर कोणाहीपेक्षा जास्त आहे. त्याची प्रसिद्धी त्याच्या विलक्षण कर्तृत्वामुळे जितकी आहे तितकी इतर कुणाचीही नाही. त्याचं बुद्धिचातुर्य इतर राजांपेक्षा खचितच जास्त आहे. एवढं कर्तृत्व असूनही त्याचं वागणं बघ किती सोज्वळ, नम्र, सहिष्णुतापूर्वक. त्याचे सौंदर्य, त्याचा निर्णयाचा खंबीरपणा, समाधानी वृत्ती, मर्यादाशीलता, त्याची संपन्नता असे सगळे गुण एकातच क्वचितच एकवटलेले आढळतात. ते ह्या अच्युतात आम्हाला दिसलेले आहेत आणि त्याकरता तुम्ही या निर्णयाला मान्यता देणं सर्वस्वी श्रेयस्कर ठरेल. एकाच व्यक्तीत उत्तम शिक्षक, उत्तम गुरु, उत्तम मार्गदर्शक असे गुण आणि त्याशिवाय आधी सांगितलेले गुण असल्यामुळे तो ह्या अर्घ्य स्वीकारण्याच्या पदासाठी एकमेव योग्य उमेदवार ठरतो. ऋषिकेश यज्ञाचा पुरोहित, स्नातक, एक सहृदय सोबती, एकमेव प्रियकर असा आहे जो या विश्वाच्या निर्मितीत गुंतलेला आहे आणि म्हणून हे पांडव त्याची पूजा करीत असतात. जे त्याची पूजा करतात त्या सगळ्यांनाच त्याच्या कृपेचा अनुभव येत असतो. ह्यातूनच ही सृष्टी उत्पन्न झालेली आहे आणि ह्यातच ती विलीन होणार आहे. हे जाणणारा कोणीही त्याला निवडलं याबद्दल नाराज होणार नाही. बाकी आपण सगळे कितीही झालं तरी सामान्य माणसं आहोत. त्याच्याशी तुलना कुणाचीही होत नाही. तो जरी आत्ता आपल्यामध्ये व्यक्त रूपात असला ना तरी तो अव्यक्त रूपात सुद्धा असतो हे जो जाणतो ते आमच्या निवडीचं केवळ कौतुकच करतील. माणसात आल्यामुळे आपल्याला त्याचं मानवी पद्धतीने कौतुक करण्याची ही संधी आपण सगळ्यांनी दवडणं मूर्खपणाचं होईल. म्हणून त्याला स्वीकारून तुम्ही तुमची चूक सुधारावी. हे सर्व पंचमहाभूतं, हे सर्व जीव प्रकार, अंडज, गर्भज, पंकज आणि वनस्पती त्याच्या प्रतिभेतूनच उत्पन्न झालेले आहेत. अशा अच्युताची तुला कल्पना नाही आहे हे तुझं दुर्दैव आहे. ते तारे, सूर्य, चंद्र, ग्रह, अशनी, नक्षत्र, सगळ्या दिशा, काळ हे सगळं ह्याच्याच कल्पनेतून उत्पन्न झालेलं आहेत हे लक्षात घेऊन कृष्णाच्या खऱ्या योग्यतेची कल्पना करा. अग्निहोत्र जे सगळ्यात महत्त्वाचं असतं तेच ह्यातून आलेलं आहे. गायत्री त्याची किमया आहे. अरे शिशुपाला, तू एक लहान मुलगा असल्यासारखा बोलत होतास, कारण नद्यांपेक्षा समुद्र मोठा, ग्रहात चंद्रश्रेष्ठ, प्रकाशमान गोष्टीत सूर्यश्रेष्ठ, पर्वतात मेरूश्रेष्ठ, पक्षात गरुडश्रेष्ठ, तसेच सर्व अस्तित्वात केशवश्रेष्ठ आहे हे तुला तुझ्या अज्ञानामुळे समजत नाही. म्हणून तू त्याच्या निवडीला आक्षेप घेतलेला आहेस. तुझ्या अज्ञानामुळे तू कृष्णाबद्दल दुर्वाचा म्हणजे अपशब्द करीत बोलत होतास. उच्च श्रेणीचं ज्ञानच ज्याला नाही असा हा छेडीचा राजा शिशुपाल हे सगळं कधीच समजू शकणार नाही, कारण ते समजण्यासाठीची जी प्रज्ञा, जी बुद्धी असावी लागते ती त्याच्याकडे नाही आहे. हेच खरं आहे. जर तुला ही नेमणूक पसंत नसेल तर तू इथून जाऊ शकतोस. आम्ही तुला अडवणार नाही, कारण त्याची आम्हाला आवश्यकता दिसत नाही. अशा रीतीने सभापर्वातील अर्घ्यहरण पर्वाचा 38वा भाग इथे संपलेला आहे. सभापर्व भाग 39 अर्घ्यहरण पर्व संपलं. वैशंपायन पुढे सांगतात, ते सांगून महापराक्रमी भीष्म थांबले. त्यानंतर यज्ञाचे अधिकारी असलेले नकुल मोठ्या आवाजात पण कठोर स्वरात बोलतो, ज्या कोणाला हे सहन होत नसेल की कृष्णाला श्रेष्ठतेचा मान मिळाला आहे त्या सगळ्यांना माझा हा जोडा डोक्यावर मारीन, ज्याला त्याचा जाब द्यावा लागेल. मी त्या केशीच्या वध करणाऱ्या सावळ्या वर्णाचा अमर्याद सामर्थ्य असलेल्या कृष्णाची पूजा करतो. तसेच ज्या बुद्धिमान राजांना कृष्णाचं स्वामित्व मान्य आहे ते ह्या नेमणुकीला अनुमोदन देतील. या यज्ञासाठी त्याला गुरु, पिता आणि यज्ञ प्रमुख म्हणून मान्यता देईन. असं बोलत नकुल त्याचं पादत्राण हातात घेऊन शिशुपालाला दाखवत होता. जणू काही तो ते पादत्राण त्याच्या डोक्यावरच मारणार होता. असं बोलल्यानंतर एक चमत्कार व्हावा अशा प्रकारे आकाशातून स्वर्गीय फुलांचा वर्षाव सर्वत्र त्या भागात झाला. सगळे राजे फार उत्तम, फार उत्तम असं बोलून अनुमोदन देतात.
त्यानंतर चर्मवस्त्र परिधान केलेले नारद मुनी बोलण्यास उठतात. त्यांनी भूतकाळातील आणि भविष्यकाळातील गोष्टी सांगून शंका कुशंकांचं निरसन करण्यास सुरुवात केली. सर्व जगाचं ज्ञान असलेले ते म्हणाले, जो माणूस कमलनयना अशा कृष्णाची आराधना करणार नाही तो मृत असल्यासारखं समजावं. त्याच्याशी कुठल्याही अशा विषयावर बोलणं व्यर्थच असतं. थोडक्यात असं बोलून नारद मुनींनी कृष्णाचं महात्म्य सांगून टाकलं. सर्व राजे जे त्यातून समजायचं ते समजले. प्रत्यक्ष नारद मुनी सांगत असल्यामुळे त्यावर कोण प्रत्युत्तर करणार? आता वैशंपायन सांगतायत, तो माणसात आलेला देव नकुल, ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या वेगवेगळ्या पूजा करण्याचं योजतो. ज्याची पूजा म्हणजे सन्मानविधी करणं प्रस्तुत होतं त्यांची त्यांनी केली. त्याप्रमाणे तो विधीही संपन्न झाला. सगळं व्यवस्थित झालं खरं, परंतु तो सुनीत म्हणजे शिशुपाल डोळे लाल झालेला संतापतच तिथे थांबलेला होता. जेव्हा जेव्हा कृष्णाचं कौतुक होत होतं त्या सन्मान विधीदरम्यान तेव्हा तेव्हा त्याच्या अंगाची लाही लाही होत होती. कारण तो सगळा सन्मान कृष्णाच्या पवित्र हाताने होत होता. तो रागात इतर राजांना म्हणाला, मी इथे असताना माझं नेतृत्व असलेलं तुम्ही विचार कशाचा करता? चला मर्दांनो, खऱ्या क्षत्रियांनो, आपण हे सहन करता कामा नये. चला या वृष्णी आणि यादवांच्या बरोबर युद्धास तयार होऊयात. त्यानंतर तो छेडीचा राजा त्याच्या दोस्त राजांबरोबर सल्लामसलत करू लागला, हे ठरवण्यासाठी की हा राजसूय यज्ञ कसा बारगळेल, त्यात कोणती विघ्न उपस्थित करायची वगैरे वगैरे वगैरे. त्या यज्ञाला सुनीतचे मांडलिक म्हणून जे उपस्थित झालेले होते ते सगळे त्याच्याबरोबर एकत्र होत पुढे काय करायचं म्हणजे तो यज्ञ बंद पडेल ते ठरवायला लागले. त्यांचे मित्र परंतु त्यांचे मांडलिक नसलेले इतर बरेच राजे त्यांना शांत करण्याचं सांगत होते. काही त्यांना बोलले, अरे या यज्ञात आपण भाग घेतल्यामुळे आपला स्वर्गाचा मार्ग मोकळा होणार आहे, ती संधी कशाला थोडक्यासाठी घालवायची, असे उलट सुलट विचार तिथे चर्चेत होते. शिशुपाल मात्र त्याच्या निर्णयावर ठाम होता. त्याच्याबरोबर आलेल्यांना त्याप्रमाणे तो आग्रहही करत होता. तो एक प्रतिष्ठेचा सवाल झालेला होता. तो विवेक हरवलेला राजा शिशुपाल त्यांना सांगतो की आपण हा यज्ञ अमान्य केला तर तो झाला तरी न झाल्यासारखाच ठरेल. ते स्वतःच्या सामर्थ्याबद्दल अतिशय आत्मविश्वासी असलेले आपल्या राजाच्या म्हणजे शिशुपाल अपमानाचं उत्तर काढण्यासाठी उद्युक्त होतात. जितका त्यांना विरोध होईल तितका त्यांचा क्रोध वाढतच जातो. कृष्ण परिस्थितीचा अंदाज घेतो. त्याला समजतं की तिथे असलेले अफाट सैन्य केव्हाही युद्धास निघाले तर मोठा बाका प्रसंग ठरेल. ते आत्ता कसंही करून टाळलं पाहिजे. यज्ञात कोणत्याही प्रकारे विघ्न नको होतं आणि यज्ञ एकदा संपन्न झाला की मग पाहू काय करायचं ते, असा विचार तो करतो. आणि अशा रीतीने सभापर्वातील अर्घ्यहरण पर्वाचा 39वा भाग इथे संपलेला आहे.